नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, वैशाख मासच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला अपरा एकादशी असे म्हणतात आणि ह्या एकादशीचा उपवास पकडल्याने अपार धन प्राप्ती होते असे म्हणतात. या उपवासाचे जे कुणी पकडतो त्या विधिविधानानुसार जे कुणी पूजा करतो, आराधना करतो, त्याच्या जीवनातील सगळ्या अडचणी समाप्त होतात आणि प्रत्येक कार्यात त्याला यश प्राप्त होते. अपार सुख, समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणूया की अपरा एकादशी कधी आहे, तिथी कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, कधी उपवास पकडायचा आणि त्याचे पारण कधी करायचे, या संपूर्ण माहिती आपण अपरा एकादशीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अपरा एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूची पूजा कशी करावी, आराधना कशी करावी, कोणता मंत्र बोलावा, कोणता उपाय करावा, आपली जी काही इच्छा आहे ती कशी पूर्ण व्हावी आणि आपल्याला पूर्ण उपवासाचे फळ कसे मिळावे, यासाठी काय करावे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक केल्याने आम्हाला कळते की हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडला आहे. तर मंडळी, लाईक तर नक्की करा. आता बघूया एकादशीचा उपवास, नियमाची पूजा आणि विधी. पण आधी बघूया की अपरा एकादशी कधी सुरू होणार आहे. तर बघा, एकादशी तिथी सुरू होणार आहे 23 मेला सकाळी 1:12 आणि समाप्त होणार आहे 23 मेला रात्री 10:29. म्हणून एकादशी यावेळेस अपरा एकादशीची तिथी ही खूप शुभ योगात आणि श्रेष्ठ अशी होणार आहे. यावेळेस या दिवशी अमृतसिद्ध योग राहील, त्याचबरोबर सर्वात सिद्ध योग पण प्राप्त होणार आहे. तो संध्याकाळी 4:02 होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 24 मेला पारण म्हणजेच उपवास सोडेपर्यंत राहणार आहे. म्हणून हा योग खूप श्रेष्ठ आहे. म्हणून या दिवशी आपण उपवास पकडावा, पूजा करावी, रात्री भजन कीर्तन करावे, अखंड दीप रात्रभर ठेवावे. एकादशीच्या रात्री तर असे केल्याने आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते आणि पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला नक्की मिळते. म्हणून खूप श्रेष्ठ आणि शुभ योग यावेळेस आहेत. या अपरा एकादशीच्या दिवशी जरी तुम्ही उपवास नाही पकडला तरी तुम्ही दीपदान म्हणजे रात्र अखंड दिवा नक्की ठेवा. 23 मेला सूर्योदयाची वेळ ही सकाळी 5:26 तर सूर्यास्ताची वेळ ही संध्याकाळी 7:10 राहील आणि एकादशी म्हणजे एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा च्या दिवशी काही जण आंघोळ करतात. म्हणून ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:04 पासून ते सकाळी 4:45 राहील. या मुहूर्तावर तुम्ही स्नान करून पूजा करू शकता, आराधना करू शकता, जप तप नक्की करा. या दिवशी अमृतकाळ हा सकाळी 10:52 पासून ते दुपारी 12:21 राहील. अमृत काळात पूजा पाठ, मंत्राचा जप, दान धर्म किंवा कोणतेही शुभ कार्य केल्याने नक्की फळ मिळते. आपल्याला शुभ फळाचे मिळते. अभिजित मुहूर्त सकाळी 11:57 पासून ते 12:50 राहील. ही वेळ अत्यंत श्रेष्ठ आहे. ह्या वेळेस पण आपण पूजा पाठ जप तप करू शकता. अभिजित मुहूर्त हा भगवान श्री हरी विष्णूंचा अत्यंत प्रिय मुहूर्त आहे. एकादशीच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:30 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. राहू काळात कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करू नये. एकादशीचे व्रत एक दिवस आधी दशमी तिथीपासून नियमाचे पालन करावे. दशमी तिथीला शुद्ध आणि सात्विक भोजन करावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि संभव असेल तर जमिनीवर झोपावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून आणि स्नान करा. साफ स्वच्छ कपडे घाला. नंतर भगवान सूर्यांना पाणी अर्पित करा. भगवान श्रीहरी विष्णूंची पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यांची मूर्ती स्थापन करून त्यांची विधी विधानानुसार पूजा करा. पंचामृताने त्यांना अभिषेक करा. नंतर पिवळे वस्त्र त्यांना अर्पित करा आणि पिवळे चंदन भगवान श्री हरी विष्णूंना लावा. नंतर धूप दीप पिवळे फूल नैवेद्य अर्पण करावे. पण जो तुम्ही नैवेद्य अर्पण कराल तुळशीची पाने त्याच्यात नक्की ठेवा. तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडा. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. उपवास पकडल्यावर द्वादशीच्या तिथीला उपवास
सोडायचे म्हणजेच पारण करायचे असते. तर बघूया एकादशीचे पारणाचा शुभ मुहूर्त काय आहे. द्वादशी तिथी सुरू होणार आहे 23 मेला रात्री 10:30 आणि समाप्त होणार आहे 24 मेला 7:20. तर एकादशीचे पारण सूर्योदयाच्या नंतर करतात आणि हरिवासनाच्या समाप्तीनंतर करतात. तर हरिवासन रात्री समाप्त होते आणि सूर्योदय काल नंतर पारण करतात. तर सूर्योदय 24 मेला सकाळी 5:26 होणार आहे आणि सकाळी 8:39 पर्यंत पारण करू शकता. म्हणजेच तुम्ही 24 मेला सकाळी 5:26 पासून ते सकाळी 8:39 पर्यंत पारण करू शकता. म्हणजेच उपवास सोडू शकता. तर मंडळी, हा आजचा अपरा एकादशीचा व्हिडिओ. शुभमुहूर्तावर पूजा विधी नक्की करा. नक्की तुम्हाला श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होतील. मंडळी, माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.